नाही गेली 1-1.5 वर्ष चालू आहे आणि त्याच्यामुळे आपले द्राक्षाची 2 पिकं सुद्धा गेलेली आहेत। हे द्राक्षाचं फाउंडेशन आहे 1.5 एकरामधलं आणि हे 2 पिकं सुद्धा गेलेली आहेत। आम्ही इकडे येत नव्हतो कारण हे आमच्या अंगावरती बाया हाणायला लावायचे आणि आम्हाला हाणलेलं सुद्धा आहे। आता ज्यावेळेस हे सगळं प्रकरण झाल्यावर आम्ही कलम 5चा अर्ज 1 वर्ष झालं भरलेला होता। मॅडमनी त्याच्यावरती निकाल दिला नव्हता, नोटीस काढून पुढे ढकलत होते आणि ज्यावेळेस आम्ही आत्मदानाचा अर्ज दिला त्यावेळेस त्यांनी त्यांचे महसुलाचे 2 अधिकारी पाठवले आणि त्यांनी पंचनामा केला आणि त्या पंचनाम्यामध्ये असं दावण्यात आलं की हा रोड 5 खुला आहे आणि हा 6 फुटाचा रोड आहे असं पंचनाम्यामध्ये दावलं। आणि पंचनामा करताना सुद्धा जो व्यक्ती आहे शहाजी बबन गोमे हा त्यांना सुद्धा म्हणत होता की आम्ही यांना या रोडने जाऊन देणार नाही। आणि या प्रकरणानंतर आता आज मॅडमने निकाली समज काढला आहे। श्रीमती शिल्पा ठोकळे मॅडम यांनी निकाली समज काढला आहे। याच्यामध्ये असं लिहिलं आहे की स्थळ पाणीमध्ये खुल्या असलेल्या रस्त्याने वादी यांना येण्या जाण्यासाठी प्रतिवादी यांनी कोणताही अडथळा निर्माण करू नये। सध्या परिस्थिती अशी आहे की या रोडने आम्ही जायला लागलो की लगेच तो व्यक्ती बायांना पुढे घालतो किंवा स्वतः येऊन आम्हाला धमक्या देतो। तर आमची एकच मागणी आहे की मॅडम तुम्ही स्वतः इथं या परिस्थितीमध्ये यावं आणि तुम्ही स्वतः उतार्यावर असलेला 10 फुटाचा रोड आम्हाला 12 फूट बी नकोय, आम्हाला 10 फुटाचा रोड तुम्ही मापून द्यावा आणि कायमस्वरूपी की बाबा इथून पुढे कोणतेही व्यक्ती तुमचा जेवढा उतार्यावर रोड आहे तेवढा तुम्हाला येण्या जाण्यासाठी कोणी कोणाला सुद्धा अडवणार नाही याची अशी आम्हाला हमी द्यावी आणि आम्हाला आमचा निकाल द्यावा। हा निकाल बरोबर नाहीये आणि जर तुम्ही देत नसाल तर आम्ही तुम्हाला 8 दिवसाचा कालावधी देतो, अन्यथा आम्ही सर्व कुटुंब आत्महत्या करणार आहे। एवढी दक्षता घ्यावी आणि मी तुम्हाला नम्र विनंती करतो की तुम्ही सध्या परिस्थितीमध्ये यावं आणि आम्हाला 10 फुटाचा रोड मापून द्यावा, एवढीच आमची नम्र विनंती आहे। शेतीचा रस्ता बंद, द्राक्षबाग जळाली, करमाळ्यात शेतकऱ्याची न्यायासाठी हाक। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साडे गावात शेतकऱ्यांचा रस्ता अडवण्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। शेतकरी लिंगेश्वर गोमे यांच्या शेतात जाण्यासाठी असलेला अधिकृत सामायिक रस्ता नात्यातील काही लोकांनी अडवला असल्याची तक्रार आहे। महसूल अधिकाऱ्यांच्या पाहणीवेळी रस्ता मोकळा ठेवून अधिकारी निघताच पुन्हा काटेरी झुडपे टाकून रस्ता बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे प्रशासनाची दिशाभूल झाल्याचं सांगितले जात आहे। पूर्वी 12 फुटांचा असलेला रस्ता अतिक्रमण करून 6 फुटांवर आणला गेला आणि आता पूर्णपणे बंद करण्यात आलाय। यामुळे शेतीवर मोठा परिणाम झाला असून द्राक्षबाग जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले। नुकसान भरून काढण्यासाठी कर्ज घ्यावे लागले असून संबंधितांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करत शेतकऱ्यानं प्रशासनाकडे तात्काळ न्यायाची मागणी केली आहे। भरारी न्यूज वृत्तसेवा।